सनातन सारथी न्यूज। जागृत श्री हनुमान देवस्थानाला तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी। मुख्य पुजारी शामराव महाराज यांची आमदार, खासदार व पालकमंत्र्यांकडे विनंती। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सूरज पवार। आर्णी तालुक्यातील गट ग्रामपंचायत कुऱ्हा व भानसरा यांच्या हद्दीत येणाऱ्या जागृत मांगूळ येथील श्री हनुमान मंदिर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या 55 वर्षांपासून सुरू आहे। श्री हनुमान मंदिर देवस्थानचे मुख्य पुजारी शामराव महाराज यांनी याबाबत संबंधित आमदार, खासदार तसेच पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे। जागृत मांगूळ येथील श्री हनुमान मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात। मात्र देवस्थान परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो। तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास मंदिरापर्यंत रस्ता, वीज पुरवठा, भाविकांसाठी निवासभवन तसेच मंदिर व परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास शामराव महाराज यांनी व्यक्त केला आहे। या मागणीमुळे स्थानिक विकासाला चालना मिळून धार्मिक पर्यटन वाढीस लागेल, तसेच परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा भाविक व ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे। नमस्कार, मी सूरज सुधाकर पवार, यवतमाळ जिल्हा सनातन सारथी प्रतिनिधी। आज आपण चालूया श्री हनुमान मंदिर जागृत हनुमान देवस्थान आर्णी तालुक्यामधील। चला। आम्ही दारा तालुक्यातल्या दहिलीत गाव आहे। हो, दर्शनीवर येता का इथे? हो, दर्शनीवर येतो। हो, काय नाव आपलं? सुरेश बद्दू चव्हाण। हो, जय श्रीराम। कुठले भाऊ? डिग्रस मांडवा। हो, काय नाव? पंकज चव्हाण, माजी सरपंच। हो, कुठले काका? खोपरी खोपरी? खोपरी कोणती? महातोली दारवा तालुका। बरं। देवस्थान मंगुळा इथं दर्शनी आलेलो आहोत सगळेजण, आणि आमचे मित्र पत्रकार बंधू आलेले आहे। त्यांची इच्छा होती की बाबाची 2 मिनिटं बाईक घ्यायची, बाबाला काही विचारायचं। मी जय श्रीराम म्हणून बाबाला चरणी मस्तक ठेवून अधिक वेळ येता 2 मिनिटं बाईक आपले पत्रकार बंधू बाबासोबत घेतील अशी विनंती करतो। नमस्कार। आपण वयाच्या किती वर्षापासून इथं काम वाचतात? आम्ही वयाच्या ठिकाणी 15-16 वर्ष आता साधारण आपलं वय माझं कमीत कमी 30 50-60 वर्ष झाली मला इथे। आपली काही तीर्थक्षेत्र व्हावं अशी मागणी आहे का सरकारकडे? आम्ही काही होते, एक मंदिर छोटंसं होतं, वर होतं, एक पाण्याची व्यवस्था नव्हती, कोणत्या प्रकारचा आधार नव्हता, थारावाडा नव्हता। कधी कधी भाविक लोक या ठिकाणी यायचे, पाणी पाणीच नव्हते तर कुठं ते थांबायचा सुद्धा कुठं छान आधार नव्हता, देवळाची, मंदिराची किंवा आसपासच्या परिसराची अशा प्रकारचं आमचं जीवन दुःखात कठीण। आता सनातन सारथी न्यूजच्या माध्यमातून आपल्या सरकारला काय सांगायचं? असं मला असं वाटतं की त्या ठिकाणी यात्रेकरू वाढले, धार्मिक लोक वाढले, तरी लोकांचं येण्या जाण्यासाठी त्याचे या डायरेक्ट मंदिरापर्यंत रोड आणि तिथं लोकांना राहण्यासाठी धर्मशाळेची व्यवस्था आहे की नाही? आणि तिथलं बघा
गट ग्रामपंचायत भानसरा असून जवळ गाव आहे ते गट ग्रामपंचायत भानसरा आहे, तालुका आर्णे आहे, जिल्हा यवतमाळ आहे. आणि असून या ठिकाणी आतापर्यंत आमदार खासदार ह्या लोकांना काही इकडं कोणत्या प्रकारची योजनेची व्यवस्था केली नाही. आणि सुधारणा सुद्धा त्यांचं डायरेक्ट येऊन त्या ठिकाणी आमचं तेवढं का सामना झालेलं नाही. काय तरी आमचे दिग्रजचे कोणते आमदार खासदार संजय भाऊ देशमुख. हां हां संजय भाऊ देशमुख आपले दिग्रजकर काही वर्षापूर्वी आमदारासाठी प्रथम निवडणुकीसाठी इथे आलते. तर काय माणसाचं मन झालं पाहिजे प्रथम उभा राहिलेलं आहे, तर यांचं जर भाग्य उद्याला आलं आणि निवडून जर आलं तर इथं काही ना काही त्यांनी सुखसोयी करतील असं काय लोकांना मला येऊन बोलले. तर मग त्यांना आमदारांना मला भेटले, तर बा मग मी त्यांचा फायदा योगायोग, तर त्याचं योग मला वाटतं हा व्यक्ती निवडून येणार कुठं. म्हणून त्याला म्हणलं बा तू याच्यासाठी काय करणार, निवडून आल्यानंतर तुम्ही इथं काय करणार, जागृत हनुमान मंदिर आहे आपलं. हां तुम्ही काय करणार. तर त्याचं म्हणणं झालं तुम्ही सांगा, तुम्ही म्हणशाल ते आम्ही कबूल करू. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी म्हणलो काय तर रोड पाहिजे, लोकांना धर्मशाळा पाहिजे, का पाहिजे आणि लाईनीची व्यवस्था नाही, आम्हाला लाईन पाहिजे. आमच्या जंगलात वन प्राणी राहतात तर त्याच्यासाठी यात्रेकरूला आधार नाही, कारण त्याचा आम्हाला उजेड पाहिजे, का पाहिजे. तर त्यांनी सर्व काम आमच्यापासून एकापर्यंत करून घेतलं. तर काय हरकत नाही, एवढ्या गोष्टी मी करतो. पण त्यापैकी त्यानं तेवढ्या गोष्टी केल्या नाही. त्यातून त्यानं फक्त लाईनचं कार्य त्याने केलं. ते लाईन परिपूर्ण नसता एक काय सिंगल फेज वन फेज फक्त इथपर्यंत पोहोचली आणि तेवढ्यानं आमचं काय झालं तर आपलं म्हणणं आहे तीर्थक्षेत्राला दर्जा दिला तर सगळे रोड लाईन इथं निवास व्यवस्था सगळं काही होईल आपल्या सरकारला आपली विनंती. हे गावठाणा गट ग्रामपंचायत आहे. मी इथला रहिवासी झालो. या ठिकाणी मी स्वतःच माझी नोंदणी आहे. मी निवडणुकीला भासरला जातो आणि असं करता मला आतापर्यंत कोणती योजना माझ्याकडे आली कुठं काय कोणतं काय काय योजना आहेत त्या सरकारच्या आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेल्या नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपली मागणी मी सनातन सारथीच्या वतीने सरकारच्या द्वारे पोहोचवितो. नमस्कार, मी जिल्हा प्रतिनिधी सुरेश सुधाकर पवार. हे मांगूळ देवस्थान आर्णी तालुक्यामध्ये येते. येथील महाराजांची अशी इच्छा आहे की येथील आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासंदर्भात अशी मागणी महाराजांनी केली आहे. तर या मागणीला कितपत यश येते आता आपण पाहूया. धन्यवाद.